नमस्ते, मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता. आलं की नाही तोंडाला पाणी? काय आहे तुम्ही ओळखलं असेलच. तर या आहेत कैऱ्या आणि त्यांना मी मस्तपैकी धुवून स्वच्छ छोटे छोटे काप करून त्यांना हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. तर हे हळद मीठ लावून एक रात्रभर ठेवायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल मी हे काय सांगते ते, कारण मी आज बनवणार आहे चटकदार लोणचं आणि ते फास्ट. तर हे मी रात्रभर कैऱ्या ठेवल्या होत्या आणि आता सकाळी त्याचं पाणी गाळून काढत आहे. तर इथे तेल कढायला ठेवलेलं आहे. थोडंसं तेल कढवायचं असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. जे महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत, त्यांना जवळजवळ लोणचं येतं आहे. तरी पण मी फास्ट रेसिपी, जे आत्ताचे नवीन कोण यंगस्टर आहेत त्यांना लोणचं माहिती नाही, त्यामुळे मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे तेल छानपैकी माझं कढलेलं आहे. तर थोडंसं तेल कढून घ्यायचं आणि मग थंड होत ठेवायचं आहे. थंड झाल्यावर थोडंसं थंड झाल्यावर त्याच्यावर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि नंतर हे पाणी नितळून घेतलेल्या कैऱ्या मी मस्तपैकी बाऊलमध्ये घेतल्या. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आधी टाकलेलं मीठ सगळं पाण्यावाटे निघून गेलं. आणि आता मी मीठ टाकले आणि काय आणणार आहे, रेडीमेड मसाला, रामबंधू लोणच्याचा मसाला. तो प्रत्येकाला दुकानात मिळतोच आणि सोपी पद्धत होते. जास्त तामझाम करायची गरज नाही, फास्ट लोणचं होतं, म्हणून मला हे लोणचं मसाला आवडतो. तर हा मसाल्याचं पॅकेट टाकलेले 2 कैऱ्या होत्या, त्याच्यामुळं 1 पॅकेट चालतं. आणि मग आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये थंड झालेलं कडकडलेलं तेल टाकायचं आहे आणि मग नंतर हे छानपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर करता करताच माझ्या तोंडाला इतकी लाळ सुटले, पाणी सुटलं आहे ना. मला लोणचं खूप आवडतं. असं क्वचितच माणसं भेटतील का त्यांना लोणचं आवडत नाही आहे. तर माझ्या आवडीचा घरगुती लोणचं, मला बाजारातलं लोणचं बिलकुल आवडत नाही, कारण ते तेल कुठलं वापरतात आपल्याला माहिती नाही. त्यामुळं मला लोणचं खावंसं वाटत नाही. आणि कैऱ्या पण कशाही कापकट करतात, कुठेही ठेवतात. त्यापेक्षा घरी आपण स्वच्छता बाळगून केलेलं लोणचं कधीही चांगलं. आणि आत्ता हे रोग आल्यापासून कोरोना हे बाकी आमके तमके, त्यापेक्षा घरगुती खाल्लेलं कधीही चांगलं. बाजारातल्या पदार्थावर अजिबात गॅरंटी द्यायची नाही, म्हणजे गॅरंटी नाहीच आहे. त्यापेक्षा आपण घरी बनवलेलं कधीही चांगलं. तर हे माझं चटकदार, तोंडाला मस्त पाणी सुटलं आहे. कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ते नक्की मला सांगा आणि तुम्ही नक्की घरी करून पहा. झटपट रेसिपी आहे ती आणि बाजारात आणायची गरज नाही आहे. झटपट बनवा आणि खा. हे झालं माझं चटकदार लोणचं आणि मी आत्ता ही बरणीत भरून ठेवलेलं आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.